दीपकाने सांगितलं, श्री सद्गुरु देवदेव यथोज्ञानं तथोमृतम अतोधिकं किमस्माकं भवन्ति तादृशावशा. त्याने सांगितलं, महाराज सद्गुरु हे सर्व देवांचे देव आहेत म्हणाले. इथं गुरु आणखी ईश्वर हे भिन्न आहे अशी भावना दीपकाची होती असा अर्थ नाही. गुरुभक्तीचं सुद्धा महत्व सांगताना महाराजांनी एका ठिकाणी स्तोत्रामध्ये सांगितलेलं आहे. गुरुभक्ती कशी असती पाहिजे. गुरुदेव हे एकमानुनी भक्ती तयाची करी त्या करी येई मुक्ती सुयुक्ती अशी ही धरी नित्य चित्ता त्वरे आदरे तू स्वरे नित्य दत्ता. चित्त सद्बोध नक्षत्रमाला म्हणून आहे 27 श्लोकाचा श्लोक. तर गुरु आणि देव एकच आहे हे मानून भक्ती व्हायला. ईश्वराला काही मानायचं नाही, काही नाही. गुरु श्रेष्ठ म्हणजे कोणाही आलं भेदबुद्धी आली. तर याची बुद्धी कशी आहे. सर्वांचा अधिपती सर्व रूप जो आहे, सर्व देणारा तो आहे. मग त्याची भक्ती सोडून दुसरी कशाला करायची म्हणाले. काय वरभेद कशाला मागायचा असं त्याला सांगायचं. त्यात विश्वेश्वरांचा किंवा विष्णूंचा अवमान करायचा अशी बुद्धी नाही आहे. हे अधिक गुरुभक्ती श्रेष्ठ आहे ही भावना आहे. नको पुरे. आता विश्वेश्वराला तसंच जावं लागलं, काही मागितलं नाही. तुम्हाला तसं जाणं बरं वाटत नसेल तर दीपक म्हणते, गुरु एव अचलाम भक्ती देही अन्य नवणे ध्रुवम. सद्गुरूंच्या ठिकाणी स्थिर दृढभक्ती स्थिर भक्ती माझ्या चित्तामध्ये असावी. म्हणजे इतकी भक्ती करतो आहे तो की ज्या गुरुभक्तीमुळे विश्वेश्वर येत आहेत, विष्णू येत आहेत, माग म्हणतायत, तरी सुद्धा माझी भक्ती कमीच आहे असं तो समजतो. हे त्याचं महत्व आहे. आपली भक्ती कमी आहे. तुम्हाला द्यायचं असेल तर हीच भक्ती अधिक व्हावी, दृढ व्हावी, स्थिर व्हावी, अप्रतिहत व्हावी. हे मला द्या, दुसरं काहीही अध्वम हा पक्का निश्चय. नित्यानित्य विवेक पक्का आहे. साधन चतुष्टय संपत्ती करता स्वतंत्र काही प्रयत्न करण्याचं जरूर नाही आहे. हे सगळं अस्थिर आहे म्हणाला, बाकी कोणतंही मला नको आहे. त्यावेळेला विष्णूने वर दिला, श्रद्धा भक्ती सदा ते अस्ति दास्ये दयाचितम दत्ता भुक्तिश्च ते मुक्ती सत्कीर्ती स्मर्त सावर. किती वेळा देऊ, काय देऊ असं झालं विष्णूला त्यावेळेला. तुझ्या अंतःकरणामध्ये श्रद्धा भक्ती तर आहेच आहे म्हणे, पण आणखी सुद्धा तुला जे मागितलं नाहीस तेही देतो. भुक्ती आणि मुक्ती दोन्ही तुला दिली म्हणाले. भुक्ती म्हणजे विषयभोग, सगळे संसार, पूर्ण सुखाचा संसार तुझा होईल. आणि त्यात आसक्त झालं होतं नाही, मुक्ती सुद्धा तुला मिळणार आहे हेही सांगून ठेवलंय. म्हणजे संसार जरी दिला भगवंताने तरी मुक्तीही ते देणारे आहेत, ते देऊ शकतात. त्यामुळे संसारामध्ये ईश्वराने दिलेल्या संसारामध्ये काही आसक्ती होऊ शकत नाही त्या भक्ताची. विवेकही त्यांच्याच कृपेनं प्राप्त होत आणि तुझी कीर्ती सत्कीर्ती होईल. तुझ्या दीपकाचं चरित्र म्हणजे विष्णूंचं किंवा विश्वेश्वरांचं वेदधर्मांचं स्मरण जरी केलं नाही, नुसतं तुझं स्मरण जरी केलं तरी सुद्धा त्या स्मरण करणाऱ्याचे सर्व दुःख दूर होती. सद्गुरूंची स्तुती करणारा तोच आणखी मला संतोषदायक होतो वगैरे त्याने सांगितले आहे. कालादपि भयं नास्ति कुतोऽन्यस्मात् सिद्धया. तुझ्यासारख्या गुरुभक्ताला कालाचीही भीती नाही. सगळ्यांना कालाची भीती आहे. इंद्राला भीती आहे, सूर्याला भीती आहे, अग्नीला भीती आहे, वायूला भीती आहे. सगळे कालाच्या भीतीनंच आपले आपले कार्य करतात. पण त्या गुरुभक्ताला मात्र कालाचीही भीती नाही. काल मर्यादेतून तो मुक्त होतो आहे. सगळ्या दासी तुझ्या, आपल्या सिद्धी तुझ्या दासी होती. हे सगळं सांगून भगवान विष्णू मुक्त झाले.